आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी नागपूरमधून। नागपूर हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितिका अखेर शरण आली आहे। 25 फेब्रुवारीला मर्सिडीज कारच्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झालेला होता आणि अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ही रितिका मालू फरार होती। अखेर ती शरण आलेली आहे। अपडेट जाणून घ्या तर रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, काय अपडेट मिळते? आरोपी शरण आल्याचं समजतंय? नक्कीच दीपक, काल दुपारी अचानक रितिका मालू नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे। खरं पाहिलं तर या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केलेला होता आणि रितिका मालू यांना अटक केलेली होती। मात्र तेव्हा न्यायालयाकडून रितिका मालू यांना अंतरिम जामीन मिळालेला होता आणि त्याच्यानंतर ते पूर्ण जामीन मिळावा याच्यासाठी प्रयत्नरत होते। मात्र पुढे पोलिसांच्या तपासामध्ये रितिका मालू यांचा त्या प्रकरणामधला दोष जो आहे तो सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सिद्ध झालेला होता आणि त्याच्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा अटकेची मागणी केलेली होती। न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यापासून रितिका मालू बेपत्ता झालेल्या होत्या आणि अनेक महिन्यानंतर काल त्या पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या आणि त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। आज पोलीस त्यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्याची शक्यता आहे। त्याच्या पुढे या प्रकरणात न्यायालय काय निर्देश देते त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। दीपक, रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।